गाड्यावरती मिळणारा वडापाव आणि त्यासोबत मिळणारी चटणी जर घरच्या घरीच बनवली तर किती मजा येईल ना. तीच मजा देण्यासाठी मी ही वडापावची रेसिपी तुमच्यापर्यंत आणत आहे. नमस्कार, मी राहुल आणि तुमचं कुकिंग डायरीज विथ राहुल मध्ये स्वागत. सर्वात आधी इथे मी 10 ते 12 बटाटे घेतलेले आहेत. हे चांगले धुवून आता कुकरला शिजवून घेणार आहे. बटाटे जास्ती प्रमाणात असल्या कारणाने कुकरची भांडी यूज न करता डायरेक्ट कुकरमध्ये शिजवत आहे. बटाटे शिजत आहेत तोपर्यंत मिक्सरच्या छोट्या भांड्यात मी 5 ते 6 मिरची घेतलेली आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा छोटा तुकडा चिरून घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशी बारीक पेस्ट आपल्याला बनवायची आहे. आता वड्यासाठी लागणारं बॅटर तयार करूया. त्यासाठी इथे बाउलमध्ये 2 वाटी बेसन मी घेतलेलं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा ओवा हातावरती असा घेऊन बारीक करून घालायचा आहे. आता यामध्ये गरजेनुसार पाणी ओतून घट्ट बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने घट्ट बॅटर आपल्याला हवं आहे. बटाटे आता चांगले शिजलेले आहेत. त्याची साल काढून ताटामध्ये मी घेतलेले आहेत. आता हे बटाटे हाताने स्मॅश करून घ्यायचे आहेत. शक्य होईल तितके बारीक स्मॅश करायचे आहेत, जेणेकरून आपण जो मसाला यामध्ये घालू तो चांगल्या रीतीने मिक्स होईल. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरेपूड घालायचे आहे. त्यानंतर थोड्या वेळापूर्वी आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं वाटण घालायचं आहे. आता हे मिश्रण 2 ते 3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद मिक्स केल्यानंतर आपण स्मॅश केलेले बटाटे घालायचे आहेत. आता हे मिश्रण 5 ते 6 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. कंटिन्यू परतत राहायचं आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित मिक्स होईल. हे पहा, आता इथे आपला मसाला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. मिश्रण थोडं टेस्ट करून पहा. तुम्हाला जर यामध्ये मीठ कमी वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही घालू शकता. मिश्रण हातात घेण्या इतपत कोमट झाल्यानंतर आता आपण याचे वडे बनवून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या आकाराचे वडे बनवू शकता. वडे बनवताना मिश्रण हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेल हाताला लावून घ्या, जेणेकरून पटपट वडे बनवता येतील. आता बरेचसे वडे बनवून झालेले आहेत. वड्यांसोबत खाण्यासाठी आपल्याला मिरच्या सुद्धा लागतील. त्यासाठी मी इथे 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये अशी चीर पाडून आपण तळून घेणार आहोत. हे पहा, झाऱ्यामध्ये अशा मिरच्या ठेवून तेलामध्ये सोडायच्या आहेत. फक्त 4 ते 5 सेकंद तळून एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. लगेच त्यावरती चिमूटभर मीठ टाकायचं आहे. इथे आपली मिरची रेडी आहे आणि आता आपण वडे तळायला घेऊया. कढईमधलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे. आता एक एक करून वडे बेसनाच्या बॅटरमध्ये चांगले घोळून तेलामध्ये सोडायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने तेलामध्ये पटपट सोडायचे आहेत. कढईमध्ये बसतील एवढे वडे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिट दोन्ही बाजूंनी चांगले तळून घ्यायचे आहे.
हे पहा, वडे आता दोन्ही बाजूने चांगले तळून झालेले आहेत. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. पहा, वडे किती छान दिसत आहेत. वड्यांसोबत खायला चटणी तर हवीच ना. चला तर आपण चटणी सुद्धा बनवूयात. चटणी बनवण्यासाठी मी इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. आता त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घातलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाणे भाजून सुद्धा घेऊ शकता. इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता त्यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड घालायचे आहे. चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा घरचं लाल तिखट घातलेलं आहे. आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. हे पहा, आपली झणझणीत चटणी तयार आहे. आता आपण वडापाव सर्व करूयात. मी इथे एक पाव घेतलेला आहे. त्याला मध्ये असा उघडलेला आहे. आता त्यामध्ये आपण चटणी भरूयात. चटणी अशी भरल्यानंतर मध्ये आपण एक वडा ठेवूयात आणि वरून पुन्हा चटणी घालूयात आणि मिरची सोबत आपण खायला देऊयात. तुम्हाला ही वडापावची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.